रामकृष्ण हरी. मंत्र ध्यान रिदम्स या आपल्या आध्यात्मिक वाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण त्या अत्यंत मंगलमय आणि पवित्र दिवसाची माहिती घेणार आहोत जो संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. ती म्हणजे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील आषाढी एकादशी, जिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. हा तोच भाग्याचा दिवस आहे जेव्हा ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता मुखी ज्ञानबा तुकाराम आणि रामकृष्ण हरी गजर करत लाखो वारकरी आपल्या विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येतात. शास्त्रानुसार आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. अशी धारणा आहे की या दिवशी विश्वाचे पालन करते भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागाच्या शय्येवर पुढील 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या 4 महिन्यांच्या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही आणि भाविक आपला संपूर्ण वेळ केवळ नामस्मरण, जप आणि भक्तीमध्ये व्यतीत करतात. सर्वात आधी जाणून घेऊया या एकादशीची योग्य पूजा विधी. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर देवघरातील श्री विष्णू किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे. देवाला पिवळे वस्त्र, पिवळी फुले, गोपीचंदन आणि अत्यंत प्रिय असे तुळशीपत्र अर्पण करावे. आजच्या दिवशी उपवास करावा, अन्नाचा त्याग करावा आणि दिवसभर रामकृष्ण हरी तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा अखंड जप करावा. रात्री हरिनामाचा जागर केल्याने या व्रताचे फळ अनेक पटींनी वाढते. आता आपण देवशयनी एकादशीची ती पौराणिक व्रतकथा ऐकूया जी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितली होती. प्राचीन काळी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा एक अत्यंत पुण्यवान आणि प्रजाहितदक्ष चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो आपल्या प्रजेचे पालन अगदी स्वतःच्या मुलांसारखे करत असे. त्याच्या राज्यात जनता अत्यंत सुखी होती. पण नीतीचा खेळ कुणालाच चुकवता येत नाही. एकदा त्याच्या राज्यात सलग 3 वर्षे पाऊसच झाला नाही. सर्वत्र भयंकर दुष्काळ निर्माण झाला. नद्या आटल्या, अन्नाची टंचाई निर्माण झाली आणि प्रजा अन्नासाठी व्याकुळ झाली. प्रजेचे हे अतोनात दुःख राजा मांधाताला पाहवले नाही. या संकटावर उपाय शोधण्यासाठी राजा गर्द अरण्यात निघून गेला. वनात फिरत असताना राजा मांधाता महान ऋषी अंगिरा यांच्या आश्रमात पोहोचला. राजाने ऋषींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या प्रजेला वाचवण्याचा मार्ग विचारला. महर्षी अंगिरा यांनी ध्यान लावून पाहिले आणि ते म्हणाले, हे राजा, तू निराश होऊ नकोस. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या देवशयनी एकादशीचे व्रत अत्यंत मंगलकारी आणि सर्व संकटांचा नाश करणारे आहे. तू तुझ्या संपूर्ण प्रजेसोबत अत्यंत श्रद्धेने आणि विधीपूर्वक या एकादशीचा उपवास कर. महर्षींच्या आज्ञेचे पालन करून राजा मांधाताने आपल्या प्रजेसोबत आषाढी एकादशीचा कठोर उपवास केला आणि भगवान विष्णूंची खऱ्या मनाने आराधना केली. या महान व्रताच्या पुण्यामुळे एक अद्भुत चमत्कार झाला. आकाशात काळेभोर ढग एकत्र आले आणि राज्यात मुसळधार पाऊस बरसला. संपूर्ण राज्य पुन्हा एकदा धनधान्य आणि हिरवळीने समृद्ध झाले. प्रजा सुखी झाली. ही कथा आपल्याला हेच शिकवते की खरी श्रद्धा आणि भगवान विष्णूंवरील अतूट विश्वास जीवनातील सर्वात मोठ्या संकटांवरही मात करू शकतो. आषाढी एकादशीच्या या अत्यंत पवित्र दिवशी साक्षात पंढरीनाथ श्री विठ्ठल आणि श्री हरी विष्णू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत हीच प्रार्थना. जर तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर या प्रस्तुतीला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि मंत्र ध्यान रिदम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी.